नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर इकडे ईश्वरी विचारते डॉक्टरना, डॉक्टर अचानक काय झालं बाबांना? तर शुद्धीवर कधी येतील ते, असं आई पण विचारतात. तर डॉक्टर म्हणतात ते बेशुद्ध नाही झालेत, सॉरी, पण ते कोमात गेलेत. आणि हे ऐकून ईश्वरीच्या आईला, ईश्वरीला सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. ईश्वरी जवळजवळ ओरडते जशी काय असं म्हणून, तर आई पण खूपच घाबरल्यात. ईश्वरी परत म्हणते काय कोमात? तर डॉक्टर म्हणतात की कोमामध्ये गेलेला पेशंट हा जो काही आहे तो कधी शुद्धीवर येईल हे काही सांगता येत नाही. 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 दिवस, किती कितीही वेळ लागू शकतो, काही सांगता येत नाही. आणि हे ऐकल्यानंतर तर अजूनच आई आणि ईश्वरीला धक्का बसतो इकडे. डॉक्टर पुढे म्हणतात, "आता वाट बघण्याशिवाय काहीच नाहीये आपल्या हातामध्ये." आणि ईश्वरी आईला जरा सावरते. "लेट्स होप फॉर द बेस्ट," असं डॉक्टर स्वतःहून इथे म्हणतात. "आता खरंच चांगलं होऊ देत, काळजी घ्या," असं म्हणत ना सगळं डॉक्टरसुद्धा तिकडनं जातात. तर ईश्वरीची आई आणि ईश्वरी एकदम असं बसतात. तर ईश्वरीच्या आईला ना जरा गरगरल्यासारखं होतं. तर ईश्वरी म्हणते, "आई, आई तू जरा शांत हो. तू इथे बस बघू," असं म्हणत ना आईला बसवते ती. "हळू, हळू आई, काळजी घे, शांत हो," असं म्हणत समजावते ती. तर ईश्वरीची आई आणि ईश्वरी दोघी पण खूप रडतात बरं का. आणि ईश्वरीला पण असं म्हणजे खूपच त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. आता पुढे बाबा कधी शुद्धीवर येतात किंवा व्यवस्थित होतात, बरे होतात ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे राकेश म्हणतोय, "सगळेच डाव शेवटच्या क्षणी फसतायत माझे. त्या अर्णवने मुद्दामून बँकेचं नाटक जे काही आहे ते उघडून उघडून काढले मला अडकवण्यासाठी. हे प्रकरण अंगाशी येऊ शकतं," असं राकेश विचार करतो आणि म्हणतो, "आर्थिक गैरव्यवहाराबद्दल पोलीस केस होऊ शकते माझ्यावर," असा सगळा तो विचार करतो इथे. आणि आता तर पैसेही नाहीयेत अकाउंटमध्ये किंवा आपल्या हातामध्ये. बँक अकाउंटचाच प्रॉब्लेम करून ठेवला आहे, असं सगळं राकेश इकडे मनातल्या मनात म्हणतो. आणि मग त्याला काहीतरी आठवतं आणि एकदम तो म्हणतो की "नाही, नाही, 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 हे अशी चिडचिड करून काहीही होणार नाहीये आता राकेश. शांतपणे अर्णवला जे काही आहे ते उत्तर दिलं पाहिजे," असं इकडे राकेश विचार करतोय. आणि मग तो कुणाला तरी फोन लावतोय. बघूया आता तो फोनवर काय सांगतोय ते. तर तो फोनवर बोलत असतो की "हॅलो, आज अर्जंटली भेट, मला एक महत्त्वाचं काम आहे. काही फॉरेन कंपन्यांचे दाखले द्यायचेत मनी लॉन्ड्रिंग वर्क करण्यासाठी. आणि हो, जे काही असेल त्यामध्ये ना अर्णव राजे शिर्केला अडकवायचं आहे," असं म्हणतोय बरं का. "आणि कसं ते तू बघ," असं सांगतो. "पण काम चोख झालं पाहिजे" वगैरे इतकं सगळं बोललाय बरं का तो. आणि म्हणतो, "अरे हो रे बाबा, पैशांचं रडू नकोस, पैसे देईन मी तुझे, देणार आहे तुझे सगळे पैसे," असं म्हणतोय बरं का राकेश. आणि म्हणतो, "भेट तासाभरात," असं सगळं बोलतोय आणि फोन कट करतोय. आणि मागे वळून बघतो तर तेवढ्यात तिथे अंजली उभी आहे आणि अंजली विचारते कुणाचा फोन होता. आता अंजलीनं सगळं ऐकलं की काय असं वाटलं होतं, पण नाही ऐकलेलं अंजलीनं. अंजलीनं विचारले कुणाचा फोन होता. तर इकडे ईश्वरीनं धावत धावत देवाजवळ येऊन उभी राहिली. गणूबाप्पासमोर हात जोडते ती आणि अशी म्हणजे खूपच रडतीये, नमस्कार करते बाप्पाला आणि "गणूबाप्पा, गणूबाप्पा," असं म्हणत रडतीये. आणि तिला म्हणजे बोलू शकतच नाही. तिला ते सगळं आठवतंय की डॉक्टरनी सांगितलेलं असतं की कोमामध्ये गेलेला पेशंट कधी शुद्धीवर येईल काहीच सांगता येत नाही वगैरे. आता वाट बघण्याशिवाय दुसरं काहीच नाहीये आपल्या हातात, हे सगळं डॉक्टर बोललेले असतात. ते सगळं ईश्वरीला आठवतंय आणि ईश्वरी खूपच रडते बरं का बाप्पासमोर हात जोडून. आणि आता तेवढ्यात ना प्रेक्षकांनो तिथे अर्णव आलाय. आणि अर्णव ईश्वरीला हाक म्हणजे धीर द्यायला हात पुढे करतो, पण तो देऊ शकत नाही. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इकडे हात तो आपला असा हळूच मागे घेतो आणि हाक मारतो, "मी सिंदूर," असं म्हणत. आणि ईश्वरी डोळे तेवढ्यात उघडते. आणि आता ईश्वरी अर्णवला काय बोलणार, कसं बोलणार बघूया आपण. ईश्वरी त्याच्याकडे बघतीये. तो तिथे आल्यावर ईश्वरी तिकडनं निघून जाणार. तोपर्यंत "मी सिंदूर प्लीज," असं म्हणत अर्णव थांबवतो. तोपर्यंत ईश्वरी ओरडते त्याच्यावर, "हात सोडा. म्हटलं होतं ना तुम्हाला की आता आपल्यात फक्त दुश्मनी आहे, म्हणून सांगितलं होतं ना मी. आपण चुकूनही एकमेकांसमोर आलो ना तर फक्त दुश्मन म्हणूनच येऊ, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यासमोर सारखे सारखे काय येताय," असं अर्णवला ईश्वरी विचारते. तर अर्णव म्हणतो तिला, "मला माहितीये की तू मला तुझा दुश्मन समजतेस, पण एक दुश्मन म्हणून माझं ऐकून घे प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट प्लीज. हे बघ, मी तुझ्यासमोर परत नाही येणार असं, पण आता म्हणजे बोललो नाही ना मी तुझ्याशी, तर ही गोष्ट आयुष्यभर मला त्रास देत बसेल." तर ईश्वरी एकदम म्हणते, हे बघा सर, मला तुमच्या त्रासाशी काहीही देणं घेणं नाही," असं सांगते बरं का. आणि म्हणते, "मला चांगलंच माहितीये ना की तुम्ही इथे का आलाय ते. तर इकडे आमची तकलीफ बघून तुम्हाला आनंद होत असेल ना," असं ईश्वरी विचारते अर्णवला. तर अर्णव बोलायलाच संधी देत नाही अर्णवला. तर ईश्वरी म्हणते, "मग तुम्हाला आता ना अजून एक आनंदाची बातमी सांगते. आज तुमच्यामुळे माझे बाबा कोमामध्ये गेलेत." आणि हे ऐकून ना अर्णवला खरंच शॉक बसतो बरं का. आणि ईश्वरी आता त्या सगळ्याचा ब्लेम ना इकडे अर्णववर परत एकदा ढकलते. आणि अर्णव असा एकदम बघत राहतो ईश्वरीकडे हे सगळं ऐकून. तर प्रेक्षकांनो इकडे आता राकेश अंजलीला कसा गुंडाळतोय, काय काय बोलतोय ते बघूया. राकेश अंजलीच्या जवळ जातो. "अंजली," असा हाका मारत.
करत. तर अंजली विचारते, सांगा ना कोणाचा फोन होता? तर राकेश म्हणतो, इन्व्हेस्टर्सचा फोन होता. आणि म्हणजे हा सगळा जो काही बँकेचा प्रकार झालाय ना, तो माहीतच नव्हता ना त्यांना, तर तेच सांगायसाठी फोन केला होता. तर अंजली विचारते, मग होईल ना सगळं सॉर्ट? तर राकेश म्हणतो की हो, सगळं सॉर्ट होणार आहे, तू काही काळजी करू नकोस, असं म्हणत गोड बोलतोय. तर अंजली मान डोलवते आणि म्हणते, अहो नाश्त्यासाठी वाट बघत होते तुमची, पण तुम्ही बराच वेळ आलाच नाहीत म्हणून बघायला आले होते, चला. तर राकेश ना हो चल आलोच असं म्हणत तिला जायला सांगत असतो. तोपर्यंत प्रेक्षकांना ना इकडे अंजलीला गरगरतं, त्यामुळे ती अशी डोकं धरून तिथेच उभी आहे, ती पडणार असते. तोपर्यंत राकेश त्याला सावरतो, तिला म्हणते, ए अंजली अंजली तू बस बरं इथे जरा, तू बस बघू, असं म्हणत ना तिला बसवतो. आणि काय झालं असं विचारतो, काय झालं अचानक? तर आता अंजली काय म्हणते बघा, कालपर्यंत बरी होती मी, पण आज सकाळपासून असं मला वीक वाटतंय, थोडं गरगरल्यासारखं होतंय, असं इकडे ना ती म्हणते. तर अंजली, अगं अगं आराम कर ना, तू कशाला उगाच काम करतेस? तर अंजली म्हणते, मला सांगा, तुम्ही मला ते दूध देता ना, त्यात तुम्ही ते डॉक्टरनी दिलेलं टॉनिक घालता? तर लगेच राकेश जरा गप्प बसतो एकदम. ते हो का? तर त्याची चव वेगळीच लागते हो, आणि ते प्यायल्यानंतरच मला असं गरगरल्यासारखं होतं, आता हे तिला समजले बरं का. तर राकेश एकदम म्हणतो, नाही नाही अंजली अंजली, हे सगळं ना टेन्शन मध्ये होतंय, ऐक माझं. अगं हे बघ, म्हणजे चवच जाते तोंडाची अति विचार करून, म्हणून मी तुला सतत सांगत असतो अंजली, की तू नको स्वतःला त्रास करून घेऊ सगळ्या गोष्टींचा. तर अंजली म्हणते, अहो असं कसं त्रास नको करून घेऊ मी, सध्या घरात जे काही चाललंय ना त्याने त्रास होतोच आहे मला वगैरे, असं अंजली म्हणते. तर राकेश बघा कसा बघतोय, तर अंजलीला खरंच खूप त्रास होतोय बरं का, एकदम गरगरल्यासारखं होतंय. आणि राकेश तिच्याकडे बघून हसतोय मंद माणूस, आणि एकदम म्हणतो, अंजली तुझे सगळे त्रास संपणार आहेत आता, आणि मी आहे ना तुझ्यासोबत वगैरे, असं एकदम म्हणतो. आणि प्रेक्षकांनो, अंजलीलाच आता अर्णवने ठरवले तसं अंजलीनेच याचा सगळा खरा चेहरा शोधून काढला पाहिजे. तर इकडे राकेश म्हणतो, अर्णव राजशिर्के, तुला गेम जिंकल्याचा आनंद मिळू देणार नाहीये मी, तुला काय करायचंय ते कर, असं तो म्हणतो. पण हा हुकुमाचा एक का तर माझ्याच हातात आहे वगैरे, असं अंजली पकडे बघून म्हणतोय. तर प्रेक्षकांनो इकडे ना अर्णव एकदम व्हॉट असं म्हणून ओरडतो, काय काय कोमात गेलेत असं म्हणतो. तर लगेच ईश्वरी म्हणते, झाली तुमच्या मनाची तसल्ली झाली ना, असं एकदम विचारते बरं का ईश्वरी अर्णवला. तर अर्णवला आता त्याच्यावर काय बोलायचं तेच सुचत नाहीये, आणि म्हणतो, मी सिंदूर पण कोमात कसे काय ते जाऊ शकतात, ऑपरेशन? तर ईश्वरी म्हणते की बास बास करा सर, आता ही नाटकं तुमची जी काही ती बास करा, काहीही फायदा होणार नाहीये त्याचा. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर मी नाटक नाही करत आहे, मी असं तो बोलायला बोलत असतो की म्हणजे तो तू मान मला तुझा दुश्मन, पण माझ्यासाठी तू नेहमीच एक मित्र. तर ईश्वरी लगेच म्हणते, मित्र? तुम्ही खूप चांगली मैत्री निभावली तो माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न करून. तर अर्णव म्हणतो, मी तुझ्या बाबांना नाही. तर ईश्वरी म्हणते, ही लढाई ना तुम्ही सुरू केली आहे. आता बघा ईश्वरी कशी बोलते प्रेक्षकांना इकडे. ईश्वरी म्हणते, तुम्ही लढाई सुरू केली आहे, पण ती लढाई आहे ना तर आता मी संपवणार आहे असं सांगते. आणि म्हणते, या गुन्ह्याची शिक्षा जी काही ती तुम्हाला मिळणारच आहे असं सांगते. तर अर्णव नुसता मान डोलवत असतो आणि म्हणतो, ऑल राईट ठीक आहे. आणि तो एकदम म्हणतो, मी शिक्षा भोगायला रेडी आहे मी सिंदूर, असं सांगतो, पण मी तुला इथे हरवायला नाही, तुझ्या सोबत तुझ्या बाजूने उभं राहून हे लढाई जिंकायला आलो होतो, असं इकडे ईश्वरीला अर्णव सांगत असतो. तर ईश्वरी अशी एकदम बघते त्याच्याकडे, आणि प्रेक्षकांनो ना अर्णव म्हणतो, काहीही झालं ना तरी सुद्धा माझ्यासाठी आपली मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे. तर ईश्वरी म्हणते, पण ती आता माझ्यासाठी नाही आहे इम्पॉर्टंट, असं सांगते बरं का इकडे. आणि आता या दोघांची भांडणं तर आधी मी गैरसमजाचं वादळ झालंच आहे, पसरलंच आहे, आणि ईश्वरी आणि अर्णव असे एकमेकांना जे ईश्वरी टशन दिल्यासारखीच वागते, आता मैत्री इम्पॉर्टंट नाही असं म्हणून ना ती तिकडनं निघून गेले. तर प्रेक्षकांनो अर्णव असा सुन्न होऊन तिथेच उभा राहिलाय, आणि तो एकदा ईश्वरी गेल्या त्या दिशेला आणि एकदा गणू बाप्पाकडे बघतोय. ईश्वरी जाताना ना इकडे अर्णवकडे पण बघून जाते, पण अर्णवचं लक्ष नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता या दोघांमधले जे काही गैरसमज आहेत, अर्णववरचा जो काही धपका आहे तो कधी निघून जाईल हे बघत राहणार, आणि त्याच्यामध्ये येणारे राकेशचे जे काही नवीन नवीन खेळी आहेत, ट्विस्ट आहेत, हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता गणू बाप्पाच या सगळ्यातून बाहेर काढेल अशी आपण प्रार्थना गणू बाप्पाकडे करूया. अर्णव गणू बाप्पाकडे बघून म्हणतो, काय आहे नेमकं तुझ्या मनात? आज तिला मी सगळं सांगायला आलो होतो, पण आज तिचे बाबा कोमात आहेत, त्रास होतोय तिला आणि मी हे सगळं सांगून तिला त्रास नाही देऊ शकत. तर प्रेक्षकांनो इकडे ना लावण्याचा तडतडाट चाललाय बरं का नुसता. लावण्या नुसती ओरडतीये, ती म्हणते वल्लरीला,
नाही, नाही, नाही मामी, दिस इज गेटिंग आउट ऑफ हँड नाऊ. हे सगळं हाताबाहेर जातंय. मी म्हणजे विश्वासच ठेवू शकत नाहीये, की इतकं सगळं होऊनही त्या मिडल क्लास ईश्वरीचा इंटरफेरन्स जातच नाहीये आमच्या लाईफमधून, असं ईश्वरीबद्दल इकडे लावण्या बोलते आणि म्हणते, "जगात कोणालाही किंमत न देणारा एआर त्या मिडल क्लास ईश्वरीकडे जातो, कारण त्याचं नाव क्लिअर व्हावं म्हणून." सिरियसली? तर अर्णव इतका का वाहवत जातोय असं वल्लरी विचारते आणि म्हणते, "ती मुलगी एवढे अपमान करते याचे, पण याचं काय चाललंय? हॉस्पिटलला काय जातोय, तिचे गैरसमज काय दूर करतोय असं म्हणून आगीत ते लोटते अजून आणि म्हणते मला तर वाटतं पैशांची सुद्धा नक्कीच मदत केली असेल त्याने. तर लावण्या म्हणते मला सहन होत नाही आता, मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. तर वल्लरी म्हणते त्रास तर मला पण होतोय ग. वाटलं होतं ज्या मुलीमुळे याला जेलमध्ये जावं लागलं, निदान आता तरी अर्णव तिचं तोंड बघणार नाही, पण नाही, पण तिला तो तर वेडा झालाय तिच्यासाठी. तर लावण्य आता म्हणते त्यासाठी टिचक्या बिगल्या वाजून की यावर ना ही आता फक्त एकच सोल्युशन आहे मामी. आता म्हणते तर मामी विचारतात कुठलं सोल्युशन, तर लावण्या काय सोल्युशन देते बघा, ह्युमिलिएशन करायचं असं म्हणते, अपमान करायचा, इन्सल्ट. आणि वल्लरी पण हसते बरं का. तर लावण्या म्हणते त्या मिडल क्लास ईश्वरीचा सगळ्या जगासमोर असं ह्युमिलिएशन करायचं ना आपण, की ती स्वतः एआरच्या लाईफ मधून कायमची निघून गेली पाहिजे असं म्हणते बरं का लावण्या. आणि पुढे म्हणते की एआर एआर त्याला सुद्धा काहीच करता नाही आलं पाहिजे. तर वल्लरी पण म्हणते एकदम ग्रेट. असं जर का झालं ना तर तुझ्या माझ्या वाटेतला काटा जो काही आहे तो कायमचा बाजूला होईल. तर लावण्य म्हणते काटा तर काढावंच लागणार आहे मामी, दुसरं ऑप्शनच नाही आपल्याकडे. खूप सहन केलं इतके दिवस, आता बास, आता बास, नॉट एनी मोर. आणि आता लावण्य म्हणते आय एम टेलिंग यू की या वर्षी विसर्जनाच्या वेळेला ईश्वरीचं विसर्जन सुद्धा आपण करून टाकू असं म्हणते बघा. आणि वल्लरी हसते, व्हॉट्स आहे. आणि मग दॅट इज दॅट असं म्हणत वल्लरी मामी लावण्याला दुजोरा देते. आता ईश्वरी आता बघत राहूया पुढे काय घडणार आहे ते. तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो दवाखान्यात काय घडतंय बघूया. आई काय म्हणाले डॉक्टर असं ईश्वरी विचारते आईला. तर आई म्हणते मला डॉक्टरांचं म्हणणं पटतंय असं म्हणून. आणि मग जयू आत्या पण म्हणते बोलून घे मुलींशी. तर दोघी जणी ना अशा एकदम बघत असतात की नेमकं काय झालंय ते, एकमेकींकडे बघतात. ईश्वरी विचारते काय झालंय आई. तर आई म्हणतात इशू अगं नमू हे बघा मला तुमच्याशी दोघींशी बोलायचंय. आणि मग ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींकडे बघतात आणि विचारतात काय बोलायचंय. तर आई सांगत असतात हे बघा बाबांना कोमातून बाहेर यायला किती दिवस लागतील हे काही आपल्याला सांगता येत नाहीये. तर आपण काय करूया, मला काय वाटतं ना आता आपण चौघे जण इथं थांबायची गरज नाहीये, मी थांबत जाईन ना पूर्ण वेळ इथे असं आई म्हणते. तर लगेच ईश्वरी सांगते नाही नाही मी बाबांना सोडून कुठेही जाणार नाहीये आई. आणि नम्रता पण म्हणते की हो, आणि बाबा इथे असताना आमचं मन कसं लागेल घरी. तर लगेच हो ना असं म्हणत दोघी जणी बोलत असतात. तर लगेच आई म्हणतात नमू मन नाही लागलं तरी कामासाठी सुरुवात करावी लागणार आहे. अगं आयुष्य इथे इथल्या इथे थांबून नाही राहत असं आयुष्य आपलं. तर ईश्वरी नाही नाही म्हणत असते आणि मला हे जमणार नाही असं सांगते. तर लगेच आई म्हणतात इशू प्लीज ऐक माझं, अगं खरंच गरज नाहीये इथे सगळ्यांनी थांबायची. आणि नम्रता म्हणते आई तुझ्यासोबत इथे कोणी तर थांबेल. तर आत्या सांगतात नमो अगं मी येऊन जाऊन असणार आहे इथे असं सांगतात बरं का. आणि मग आत्या पुढे समजावतात आणि म्हणतात हे बघा मला सुप्रियाचं म्हणणं पूर्णपणे पटलेलं आहे. आता हे बघा, आता हॉस्पिटलचा खर्च वाढणार आहे, औषधांचा खर्च वाढणार आहे, मग आपल्याला कामं करायला नकोत का असं आत्या विचारतात. बघा सत्य परिस्थिती आणि ती वास्तवाची जाणीव करून देते. आणि म्हणते आणि इशू एकदा राकेशजींनी मदत करून झालेली आहे आणि सारखी सारखी मदत आपण करतील का ग ते, आणि आपण सुद्धा असं किती दिवस दुसऱ्यांच्या जीवावर राहणार आहोत, आणि तसंही असं दान केलेल्या पैशांवर किती दिवस अवलंबून राहणार आहोत आपण, असं इकडे आत्या सरळ शब्दात विचारतात बरं का ईश्वरीला आणि नम्रताला. आणि म्हणतात ते काही नाही, आपल्याला कामाला लागायलाच हवं, आपली कामं जी काही आहेत ती आपल्याला सुरुवात करावीच लागेल, कळतंय का तुम्हाला. तर प्रेक्षकांनो ना आई पुढे म्हणतात आणि मला एक सांगा, तुमच्या बाबांना तरी हे आवडणार आहे का असं, की त्यांच्या मुलींनी असं तोंड पाडून दिवसभर त्यांच्यासोबत बसून राहिलेल्या किंवा त्यांच्या समोर बसून राहिलेल्या. तर ईश्वरी आणि नम्रता खरंच विचार करतात बरं का. आई पुढे म्हणतात उद्या बाबा कोमातून बाहेर आल्यावर त्यांना मी काय उत्तर देऊ असं विचारतात. आणि प्रेक्षकांनो खरंच म्हणजे इमोशनल झालेत खूपच. ईश्वरीची आई म्हणते म्हणूनच सांगते, खरंच सांगते माझं ऐका प्लीज, इथे सगळ्यांनी थांबायची गरज नाहीये. तर मनावर दगड ठेवत म्हणजे आई सांगतात की तुम्ही दोघी कामाला लागा. तर ईश्वरी आणि नम्रताना अशा म्हणजे गप्पच आहेत, रडतायत खूपच त्या. काय करतील ईश्वरी आणि नम्रता, कामाला जायचा, काम सुरू करण्याचा निर्णय घेतील का, नेमकं काय होईल. आई पुढे म्हणतात जयूताई यांना घेऊन निघा तुम्ही असं म्हणून ना सांगतात आता आत्यांना. तर हो पण तू तुझी काळजी घे असं म्हणत आई आत्या सांगतात आणि म्हणतात काही लागलं तर फोन करशील मला असं पण
म्हणजे सांगतात तिथे. आणि प्रेक्षकांनो आता ईश्वरी रडतीये आणि ती रडत रडतच निघून गेली बरं का, तिकडे नाही असं म्हणत. तर म्हणजे आत्याबाईंना धीर देतात दोघी एकमेकींना आणि होईल सगळं नीट, ती समजून घेईल. तर नम्रता पण तिथेच अशी सुन्न होऊन उभी आहे. आता बघत राहूया खरंच नेमकं काय काय घडणार आहे ते. कारण इकडे राकेश कुणाच्या तरी पुढ्यात येऊन नाही ते बँक स्टेटमेंट्स टाकतोय आणि म्हणतोय बँक स्टेटमेंट आहे ते, या अकाउंटवरून फॉरेन अकाउंट्सवर ज्या मोठ्या अमाऊंट्स ट्रान्सफर झालेल्या आहेत त्याची एन्क्वायरी जर का निघाली तर त्यात मी अडकता कामा नाहीये असं तो सांगतोय. तर तो माणूस म्हणतो असली कामं तर रोजची आहेत आपल्यासाठी आणि होऊन जाईल तुमचं काम. तर पुढचं ऐक आधी असं म्हणत ना तो सांगतो. आणि काय म्हणतो बघा, हे सगळे मोठे गैरव्यवहार जे काही आहेत ते सात्विक फॅशन्सच्या किंवा अर्णव राजे शिर्केच्या नावावर खपवता आले पाहिजेत, असा काहीतरी झोल करायचा आहे. तर तो माणूस कसा बघतोय बघा, खुनशी असतोय. राकेश पुढे म्हणतो जेणेकरून पुढे काही ओपन झालंच तर हे सगळं मी त्याच्यासाठी त्याचं प्राध म्हणून करत होतो असं वाटलं पाहिजे. आणि राकेश हे ऐकून तो म्हणतो ओ शेट, तो तर खूप मोठा माणूस आहे, तर तो म्हणूनच त्याला छोटं करायचं असं राकेश उत्तर देतो बरं का. आणि मग तो म्हणतो काम जरा रिस्की आहे म्हणतो तो माणूस, मोठ्या लेवलच्या लोकांची मदत घ्यावी लागणार आहे, पण काम होणार नाही असं नाही. तर लगेच राकेश बघा कसा बघतो त्याच्याकडे, फक्त ना जरा काम थोडं दाम थोडा जास्त लागेल असं तो सांगतो. आणि टोकन अमाऊंट टाका लगेचच सुरू करतो. अरे राजा पाहतोयस ना, अकाउंट ब्लॉक झालंय माझं, कुठून आणू मी पैसे, नाहीतर टोकन काय फुल अमाऊंट देऊन टाकली असती मी तुला असं राकेश इकडे म्हणतो. आणि म्हणतो ऐक माझं, तू आता एवढं माझं काम कर, माल करून टाकतो तुला काम झाल्यावर. आणि राकेश शेठ असं म्हणतो माणूस, म्हणतो आधी दाम आणि मग काम, हा असं सांगितलंय बरं का त्याने. आणि मग पुढे म्हणतो आपल्या बिझनेसमध्ये हे असलं काय चालत नाही, तर आपला बिझनेस मला शिकवू नकोस असं राकेश ओरडून त्यालाच बोलतोय बरं का इकडे. आणि मग जरा रागावर ताबा ठेवतो आणि म्हणतो हे बघ, मी करतो पैशांची जी काही सोय आहे ती, तू काम सुरू कर असं सांगतो तो आता. आणि म्हणतो हे तुझं हे एवढं काम कर, ऐक माझं, आणि आता महत्वाचंच आहे खूप, एवढं कर तू असं सांगितलं बरं का राकेशनं. नाही घाईत आहे मी निघतो असं सांगून तो तिकडनं निघून गेलाय. पण तो जो काही माणूस आहे ना, तो जो काही बघतोय त्याच्याकडे, ते आहे बघून ना काहीतरी सस्पिशियस वाटतंय त्या फाईलकडे बघितल्यानंतर. आता नेमका काय प्रकार आहे तो कळेलच आपल्याला. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांना इकडे अर्णव आता येऊन बसलाय त्याच्या रूम मध्ये, डोक्याला असा हात लावून सोफ्यावर म्हणजे आपलं कोट वगैरे सगळं टाकतोय, विचार करतोय. तोपर्यंत मामा आलाय धावत आता आणि अर्णव अर्णव असं म्हणत आलाय. आता मामा येऊन पहिल्यांदा आधी दरवाजा बंद करतात बरं का. आणि मग मामा काय सांगतात बघूया. अर्णवला हाका मारतात आणि म्हणतात तू भेटलास का ईश्वरीला, सगळं सांगितलंस का असं विचारतात. काय काय म्हणाली काय ती. तर अर्णव काहीच बोलत नाही. भेटलास नाहीस तू. तर अर्णव म्हणतो मामा भेटलो मी तिला, पण काय मी काही बोलू शकलो नाही. तर मामाला एकदम भेटलो पण बोललो नाही म्हणजे काय नेमकं. तर अरे अरे अर्णव, तुला कळत नाहीये का, आपल्या हातात अजिबात वेळ नाहीये, तिथे ईश्वरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथे तो राजेश कुठल्या थराला जाऊ शकतो हे पाहिलंय आपण. तर हो हो शांत हो शांत हो, मला काय बोलायचंय ते आधी ऐकून घे प्लीज असं म्हणत आता अर्णव मामाला सांगतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणतो मी गेलो होतो तिला सगळं सांगायला, पण मला वाटलं की ती तिच्या म्हणजे वडिलांच्या बाबांच्या ऑपरेशन झाल्यानंतर थोडं टेन्शन कमी झालं असेल, रिलॅक्स असेल ती थोडी, पण काय आहे ना तिचे बाबा कोमात गेलेत मामा. हे ऐकल्यानंतर मामाला पण धक्का बसतो. तो पण काय असं म्हणतो एकदम ओरडून, कोमात गेले. तर प्रेक्षकांना आता अर्णव आणि मामा काहीच करू शकत नाहीत ना, आता बोलू पण शकत नाहीत काही जे काही सत्य परिस्थिती आहे ती. आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की आता ऑलरेडी ती टेन्शन मध्ये आणि ती पूर्ण खचून गेली आणि अशा सिच्युएशन मध्ये मी तिला कसं राजेश बद्दल किंवा राकेश बद्दल सगळं सांगू शकू, मी काहीच नाही बोललो असं आता अर्णव म्हणतो अविनाश मामाला. आणि प्रेक्षकांनो मामा म्हणतायत की हे बघ अर्णव, मी तुमच्या दोघांच्याही मनाची अवस्था समजू शकतोय, पण ही वेळ इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करण्याची आहे असं इकडे अविनाश मामा सांगतात. आणि म्हणतात हे बघ, तो आता राजेश काही करायचा थांबणार नाही आणि तू थांबलास तर त्याचा फायदा त्याला होईल असं आता मामा समजवतात. आणि म्हणतात देव न करो तो ईश्वरीशी लग्न करण्यात यशस्वी झाला तर ईश्वरी पुढे जाऊन तुला दोष नाही देणार का. तू तिचा मित्र असूनही राजेश बद्दल सगळं माहित असून सुद्धा तो तिला काहीच सांगितलं नाहीस असं तिला वाटणार नाही का असं इकडे अविनाश मामा ओरडून विचारतायत अर्णवला. तर प्रेक्षकांना आता अर्णवला पण काही सुचायचं बंद झालंय. आणि आता तो काय म्हणतोय बघा, मामा पुढे म्हणतात तू तिच्या नजरेला नजर मिळवू शकशील का, जे काही चालतंय बोल ना. तर अर्णव म्हणतो उठून काय करू मग मामा, सगळी सिच्युएशन मला कळते, मग
मग काय मग? केला ना मी प्रयत्न, का नाही केला? किती वेळा तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकून घ्यायला तयारच नाहीये. आपण पत्र लिहिलं ना तिला, ते तिला मिळालं पण का कोण जाणे तिने ते वाचलंच नाहीये. आपल्या दोघांचे नंबर ब्लॉक केले तिने. काय करायचं? तर मामा म्हणतात, "हे बघ, बरोबर आहे, पण आता तो राजेश आपल्या कोंडीत सापडलाय. थोडे दिवस का होईना आपल्या हातात डाव येतोय, पण आपण आता माघार घ्यायची नाहीये. मैदानात उतरून बिनधास्त लढायचं. तर काय करायचं असं म्हणणं आहे तुझं?" तर मामा आता काय सांगतात बघूया. मामा म्हणतात, "हे बघ अर्णव, आता विघ्नहर्ता आपल्या घरात विराजमान होणार आहे. गणपती बाप्पा येणार आहे. तर तोच ही सगळी विघ्न जी काही आहे ती दूर करेल असं मामा विश्वास देत आहेत बरं का इकडे अर्णवला आणि म्हणतात तोच आपल्याला यातून काहीतरी नक्की मार्ग दाखवेल आणि अर्णव सुद्धा त्या दृष्टीनं विचार करतोय. शेवटी काय देवाच्या हातात सगळं असतं असं म्हणतात ना, त्याप्रकारे आता ह्या नोटवर एपिसोड संपवलाय. आता बघूया गणपती बाप्पा खरंच आगमन झाल्यानंतर खरंच राकेशचं सत्य उघडकीस येईल का? नेमकं काय घडणार आहे? राकेशनं पैसे आणून दिलेत बरं का त्या माणसाला आणि उद्याच्या उद्या तो अडकायला हवा असं सांगतोय. तर इकडे अर्णवला मामा सांगतात, "उद्या दुपारपर्यंत तू अंजलीची अजिबात काळजी करू नकोस. तू निश्चिंत राहा आणि तू जे काही असेल ते जाऊन त्याच वेळेस मी सिंदूरला जाऊन सगळं सांगणार." असं अर्णव म्हणतो. आता खरंच अर्णव सांगू शकेल का मी सिंदूरला जे काही सत्य आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उद्या अर्णव पोहोचला ईश्वरीच्या घरी आणि गणपती बाप्पा सुद्धा आलेत. विघ्नहर्ता विघ्न दूर करेल का अजून विघ्न वाढवेल ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.